म्हणून मी निर्णय घेतलाय, मी शिकवायचं बंद करायला लागलो. मी हे बंद करायला लागलोय कारण एका माणसाने मला फार वर्षापूर्वी असं म्हणले होते, पण महाराज लोकांचे लेकर जवळजवळ मोकारच बनत म्हणले, शिकत बी नाहीत. मी त्यावेळेस त्या माणसाला कॉन्फिडन्सनी सांगितलं होतं, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज या पवित्र भूमीमध्ये म्हणजे तपोवन, ही भूमी पवित्र आहे, हा परिसर पवित्र आहे. आणि या परिसरामध्ये हे रामनाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आपल्या या भगवान शंकराच्याच नावाने इथं सुरू झालेली आणि तिचा आज पहिलाच वर्धापन दिन आहे, दुसरा आहे, बरोबर आहे. सौरभ हा 10-11 वर्ष माझ्याकडे शिकायला राहिला. इथं बोलायचं जर ठरलं तर मी घराघरातलं बोलू शकतो या परिसरातलं. हे म्हणजे आमच्या जीवनातलं माहेर घर आहे. जसं स्त्रीला एखाद्या आई वडिलांकडे गेल्यानंतर पुन्हा तितका आनंद तिच्या जीवनात कुठंच वाटू शकत नाही. लक्षात जरी आलं की आपल्या आई वडिलांकडे आम्हाला या अमक्या अमक्या आता दिवशी सणाला जायचंय, तिच्या जीवनातला सर्व उच्च टोकाचा आनंद म्हणजे आई वडिलांकडे जाणं हे सर्वात महत्त्वाचं. तसं मला बाकीच्यांचं काही सांगता येणार नाही. माझे गुरुबंधू बरेच जण इथं या भूमीत शिकलोत आम्ही, परंतु मला तपोवनला जायचं म्हणलं ना की आम्ही लाखो समाजात जातो, झी टॉकीजला वाजवतो, अनेक नाही त्या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या ठिकाणी जातो, परंतु तपोवन म्हणलं की माझा वैयक्तिक माझा आनंद अगदी अंतकरणात मावत नाही. मला तपोवनला यायचं जर म्हटलं तर 2 मिनिटात मी माहिती ती सांगणारच आहे. आमचे गुरु सुभाष महाराज देशमुख गुरुजी, सर्वांना ही व्यक्ती माहीतच आहे आणि तुम्हाला तर किंमत नक्कीच आहे, परंतु तुमच्यापेक्षा आमच्या अंतकरणात कोरलेली मूर्ती असते गुरूंची. एका गुरुकडे एखाद्या मुलाने जर आयुष्यात त्यांच्या गुरुच्या जीवनात त्यांच्याकडे एखादा मुलगा जर चांगला आला ना आणि त्या मुलाने त्यांच्या गुरुजीच्या आज्ञेप्रमाणे जर शिक्षण घेतलं तर हजारो घरं उभा राहतात, हजारो घरं उभा राहतात. सुभाष गुरुजींकडे माझं 8-10 वर्ष राहण्यात आलं. त्यांच्या घरात राहिलो मी, गुरुकुलात राहिलो. त्यांच्या नेमबद्ध प्रवास आमच्या जीवनात आम्हाला घडला आणि शिकत असताना फार लय श्रीमंताचे लेकर शिकते ना असं मला नाही भरोसा वाटत. त्याला परिस्थितीच लागत असती, घरातले संस्कार लागत असते. या सर्व गोष्टी माझ्या जीवनात तशा घडून आल्या होत्या आणि गुरुजींच्या सान्निध्यात मला राहायला मिळालं. अगदी झिरोतला माणूस आहे बरं का मी, झिरोतला. आणि झिरो होतं इथं ठिकाणी म्हणजे तुमच्या प्रत्येक घरोघरी जाऊन मधुकरी मागितली, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे, याच्यापेक्षा काय पाहिजे. मी तर म्हणतो ना, घराघरातल्या लेकरा बाळांची मला नाव माहिती. भेलवंडी असो, पाडोळे असो, खामगाव असो, तपोवन असो, या परिसरात आम्ही प्रत्येक घरोघरी फिरलेलो आहेत आणि आम्ही मधुकरी मागून खाल्ली. याला मला शेवटच्या श्वासापर्यंत ह्याचा फार मोठा अभिमान आहे. का अभिमान आहे की मधुकरी मागून सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो, मधुकरी मागून सुद्धा हजारो लेकर घडू शकतो. ही मधुकरीची ताकद आहे बरं का, मधुकरीची फार मोठी ताकद आहे. महाराजांना पुढे जायचंय वाटतं, कुठं नाही आमच्या पुढं. तर या गोष्टीचं मी फारसं बोलू शकतो. या संस्थेला आता सुरुवात झालेली. बाप्पानी कुणाचं तरी घरात सुद्धा पुण्य असावं लागतं या गोष्टीला. बरं, हा फार विचार करण्याचं क्षेत्र आहे. हे सांप्रदायिक क्षेत्र म्हणजे उठलं टाकलं
की कुठल्या अपेक्षेमुळे जर तुम्ही एखादा मुलगा आमच्याकडे टाकता ना आणि कुणाकडे टाकता, व्यावहारिक अपेक्षेमुळे मुलगा ठेवू नका. तुमचा मुलगा हा सुसंस्कारित बनल, चांगला बनल, चांगला वागल, याच्यातून सुद्धा मोठं होता येतं. हे पैसा मिळवण्याचं नक्कीच क्षेत्र नाही. परंतु ज्या वेळेस तुमच्या डोक्यात राहील की हे पैसा मिळवण्याचं क्षेत्र नाही, आपण ज्ञान कमवलं पाहिजे, ऑटोमॅटिक पैसा मिळतो, प्रतिष्ठा मिळते, सगळ्याच गोष्टी मिळतात. महाराजांचा सुरुवातीचा काळ मी पाहिलाय. हा, पोथी पुराण सांगायचं, खामगावला एक तसली भगवी पिशवी असायची, अशी धरून चाललेले असायचे महाराज. मला भीती वाटली होती सुरुवातीला, त्यांनी जर कीर्तन मी सुरुवातीचं ऐकल्यानंतर महाराज काय सांगतील बुवा पुढं. परंतु कसं असतं की जीवनामध्ये प्रयत्न फार महत्वाचे असतात, आणि प्रयत्न असून नुसतं उपयोग नाही, तर घरात कुणाच तरी पुण्य लागत असतं. पुण्य आपल्या जर घरातलं नसलं तर स्वतःकडे ताकद पाहिजे असते आपण पुण्य तयार करण्याची. म्हणून आमचे बाप्पा या घराण्याचं, या गावचं एक वैभव आहे. बाप्पा असो, अमृताप्पा, गेले अमृताप्पा, आमचे पखवाज वादक माणिकांना, इकडले बाबूराव नागरगोजे महाराज आहे का नाही, आता कोंडीबा गुरुजी आहेत का नाही, आहेत ना, आहे का नाही, सरपंच आहेत श्रीधर पाटील आहेत, सगळ्या गावाची एडी कांदेत आमचे राजभाऊ इथं, सगळी गावातली सर्व मंडळी किती प्रेमाने आम्हाला त्यांनी सांभाळे. ह्या माता माऊल्या सगळ्याच ओळखीच्या आहेत माझ्या, सगळे त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन जेवलेलो होतो आम्ही. एक वेळेचा प्रसंग सांगतो. सरपंच, तुम्ही आमच्यापेक्षा लहान आहेत त्या वेळेत, बरोबर आहे ना, काहीतरी लहान आहेत तुम्ही मला. सणाला अशी एक प्रथा असायची तपोवनला, की सणा दिवशी लोक आमचे जे गुरुकुलातले मुलं, संस्थेतल्या मुलांना जेवायला घेऊन जायचे, घरोघरी जेवायला घेऊन जायचे. एक वेळेस मला सांगता येणार नाही, बहुतेक हे होते पाटील का कोण होतं माझ्या लक्षात नाही, बहुतेक हेच असते. त्यांनी अचानक 6 पोरं धरले, म्हणले हे 6 माझ्या घरी न्यायचे जेवायला. त्यावेळेस कुणीतरी दुसरं आलं, त्यांना पोरच नाही आला, शिल्लकच राहिले नाही. ते म्हणले यार मला दे ना त्याच्यातले 2 पोरं. म्हणला हातच लावून बघ बरं पोरायला, तो हातच लावून बघ. मला ह्याच्या पाठीमागचा उद्देश सांगायचा आहे की आमच्यावर सुद्धा या सर्व माणसाचं प्रचंड प्रेम होतं तपोवनवाल्या, प्रचंड. त्यांना देण्यात, दान देण्यात सुद्धा फार मोठी त्यांचं प्रेम होतं. माझ्या काही परिस्थिती प्रतिकूल होती, त्या अवस्थेत काही महिला मंडळ माझ्यासाठी रडलेलं मला माहिती आहे. माझ्याकरता फार रडलेल्या आहेत तिथल्या महिला. म्हणजे मला शेवटचं सांगायचंय की हे नुसतं केशव महाराज, म्हणजे मी केशव आणि पखवाज खूप रियाज केला म्हणून तयार झालो नाही, लक्षात ठेवा. मी अभ्यास केला म्हणूनच तयार झालो, बिलकुल नाही. त्याच्या पाठीमाग माझ्या आई वडिलांची पुण्याई, त्याच्यात माझे प्रयत्न आहेत, आणि तुमच्या अन्नातली ताकद आहे ना, ही लय दांडगी ताकद, लक्षात आलं का. म्हणून या तपोवन भूमीत आम्ही जे घास खाल्लेला आहे तुमचा मधुकुरीच्या माध्यमातून, आमच्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही कधी विसरणार नाही. ही फार श्रेष्ठ भूमी, इतकं आमचं तुमच्यावर प्रेम आहे. परंतु बऱ्याच जणाला मी छोटस घर बांधलेलं आहे, वास्तुशांतीला बोलवलं तर सरपंच सोडून पुन्हा कुणीच आलं नाही, हे जरा थोडं दुःख वाटलं मला. म्हणून आम्हाला वाटतं की आमच्या संबंध आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहावेत. असू दे, या संस्थेला सर्वांचा आशीर्वाद आहेच. ही संस्था सुभाष गुरुजीं गेल्यानंतर गुरुजींची संस्था बंद झाली, परंतु गुरुजींकडे सौरभ अगोदर सुरुवात सौरभची गुरुजींकडे झालेली, मला याच्यात आनंद आहे. आणि गुरुजींच्या हातातला मुलगा कधी वायाला जात नव्हता. म्हणून आमच्या बाप्पांनी सांगितलं की गुरुजी असे म्हणले होते की हे पोरग चांगलं होईल, चांगलं होईल म्हणलं, मला आधार पोहोचला. मी म्हणलं पहिली गोष्ट तर हे मोठ्याचं लेकरू आहे का नाही, बाप्पाची सावकारकी हे ते आम्ही ऐकून होतोच ना सगळं. तसं कसं बरं, बाप्पानी सगळ्या परिसरात जाळं होतं बाप्पाचं, आहे का नाही. म्हणून मी म्हणलं मोठ्याचं लेकरू हे वायाला जाऊ नये, पहिली गोष्ट. बाप्पा म्हणले, सुभाष गुरुजी म्हणले होते पोरग चांगलं होईल, माझ्या जीवात जीव आला. मी म्हणलं गुरुजी म्हणले होते म्हणजे हे पोरग तयार होणार आहे.
परंतु काय असतं, मग महाराजांनी फार सुंदर चिंतन केलं. गुरु आणि शिष्य कसं असतं नातं, की सर्वस्व गुरुला अर्पण करावं लागत असतं. ज्ञानोबरायांनी सांगितलं होतं, मी पूर्वजन्मातच मुक्त झालेलो आहे. परंतु त्यांना वाटलं की आपण गुरुचं सुद्धा श्रेय आपणच घ्यायला लागलो, म्हणून गुरुला पुन्हा श्रेय त्यांनी दिलं माऊलींनी. तसं सौरभ हा मुलगा फार आज्ञाधारक मुलगा. मी आज सांगतोय, त्याच्या बाबतीत मी आजपर्यंत फारसं काही गुण कुठं गायलं नाही. मी बाप्पाला सांगायचो, प्रयत्नवादी तर त्यांच्या घरातले सगळेच माणसं आहेत, त्यांचे लेकरं बाळ सगळेच प्रयत्नवादी आहेत आणि ते संस्कार आहेत त्याच्यावर. अगदी चांगल्या पद्धतीने 9-10 वर्ष राहिला. आणि एक सांगू का मी, एखादा मुलगा जर 8 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष राहिला ना, तर गुरुजीं ज्या वेळेस गुरुला सोडायचंय ना, गुरुला सोडताना ज्याच्या डोळ्यात पाणी आलंय ना, तो आयुष्यभर आनंदात राहतो बघा. मग मी सुद्धा दिसतो इतका निबर माणूस नाही. मला सोडून इकडे येताना सौरभ इतका रडला, फार रडला तो. आणि घरानं मजबूत आहे, पण त्याचा एक शब्द सांगतो मी तुम्हाला. गुरुजींच्या जवळ वागणूक कशी असावं लागते, गुरुच्या घरात वागणूक कशी असावं लागते, त्याच्यातला एक गुण सांगतो. तो रडायला लागल्यावर मी त्याला म्हणलं, अरे सौरभ का रडतो, तुझं चांगलंय म्हणलं, घरचं चांगलंय, तुझं चांगलंच होईल, तू चांगला वाजवणार पण चांगला झाला म्हणलं. त्यावेळेचा एक शब्द सांगतो मी त्याचा, मला तो जरा जड चाललाय हो सांगायला. तू म्हणला, तुमच्याशिवाय मला कोण आहे. त्याची सगळी परिस्थिती मजबूत आहे, आई वडील चांगले आहेत, भाऊ व्यवस्थित आहेत, परंतु त्याला शेवटला कळलं की आपल्याला गुरुचाच आशीर्वाद आणि हेच डोक्यात असावं लागतं, त्या लेकराचं कधी पण चांगलं होतं बरं का. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती, ज्ञान किती तुम्ही कमीताल, परंतु जी गुरुनिष्ठ असते का, ही फार सोबत येत असते बघा. सुभाष गुरुजींनी आम्हाला, तुम्हाला न सांगण्याच्या पलीकडल्या शिव्या आम्हाला दिलेल्या, तुम्हाला न सांगण्याच्या पलीकडल्या आम्हाला शिव्या दिल्या. गुरुजींची वागणूक म्हणजे जुन्या पद्धतीचं जे गुरुकुल होतं, भीमसेन जोशीला 6 महिने नुसतं पाणी आणायला लावलं गुरुजींनी आणि 6 महिन्यांनी सारे गमपद निसा शिकवायला चालू केलं, म्हणून भीमसेनजी झालेत माहितीये का. आज आम्ही जर लेकराला थोडं काही केलं की आई वडील आमच्या पर्यंत वेगळ्या भावनेने आमच्याकडे बघायला चालू करते. म्हणून मी निर्णय घेतलाय, मी शिकवायचं बंद करायला लागलो. मी हे बंद करायला लागलोय, कारण मी ज्या पद्धतीने आमच्या गुरुजींच्या घरी प्रवास झाला माझा 8-10 वर्ष, मला वाटतं अगदी मी जसं शिकलो असंच शिकलं पाहिजे पोरांनी. आणि मी डुप्लिकेट कधी कुठली गोष्ट मी 20-22 वर्षात कधी शिकवताना केली नाही, सांभाळताना केली नाही. लेकरू माझ्याकडे आलं की ते माझं म्हणूनच सांभाळलेलं मी. लक्षात आलं का. तुमच्या घरात जर लेकरांनी जर गुन्हा केला तर तुम्हाला सहन होईल का, नाही सहन होत, तुमचं लेकरू जरी असलं तरी. तसं मला तुमचे लेकर माझ्याकडे टाकले, जर गुन्हा केला तर मला सुद्धा कधी सहन झालं नाही. परंतु आता काय व्हायला लागलं इथून पुढं, की थोडस जसं जसं व्यवहाराचं वय, सगळ्या गोष्टी वाढत्या, तस तसं या गोष्टी मला सहन होत नाहीत. म्हणून मी थोडस या गोष्टीला पूर्ण विराम देण्याच्या. बसा सर, आमचे मोहनरावचे भाऊ आहे का नाही, श्री हरी गुरुजी, माझ्यावर फार प्रेम या दोघांचं, अति प्रेम. माझ्यासाठी मोहनराव आता दिसनच मला इथं, आम्ही थोडस माझ्यापेक्षा मोठे होते, कितीतरी वेळेस मोहनराव रडले माझ्यासाठी. मी त्यांच्या इथं शेत आहे ना जवळ, आंबे वगैरे, तिथपर्यंत आलोय आम्ही. लक्षात आलं का. पूर्ण माणसाचं आमच्यावर प्रेम होतं. मला एक सांगायचंय, गुरुनिष्ठा फार महत्वाची आणि आयुष्यभर गुरुनिष्ठेने वागलं पाहिजे. या परिसरात आमचे उद्धव महाराज आहेत, फार सुंदर गायक आहेत ते. कसं असतं, आमच्याकडे तो गुण आहे म्हणून आम्हाला त्यांचं माहित आहे. सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभरात सात्विक पद्धतीने फिरतात, चांगल्या पद्धतीने गातात आणि कुठं आयुष्यात कुठं त्यांची तक्रार कधी कुठं आले नाही. गायक असा असावा. लक्षात आलं का.
आमचे त्यांच्या बरोबरच आपले मच्छिंद्र आप्पा आहेत, वांगीकर भजनी मंडळ, आम्हाला फार स्वाभिमान वाटतो तुमचा, आयुष्यभर आम्हाला अभिमान राहील. त्याला बऱ्याचशे कारण आहेत, म्हणून या गुरुकुलाची प्रचंड मोठी प्रगती होणारच आहे. आमच्या गुरुजींचे चिरंजीव आहेत अनुज. गुरुजी गेल्यानंतर अनुज माझ्याकडे राहिला. शेवटी प्रारब्ध असतं, तिसऱ्या पिढीत बराचसा बदल होतो, त्याच्या काही अडचणीने तो. परंतु आम्ही गुरुजींच्या नंतरही गुरुजींच्या घरच्यांना, गुरुजींच्या वातावरणाला मी कधीच विसरत नाही बर का सर. कधीच मी घराण्याला विसरत नाही, विसरणार नाही. त्याच्याचमुळं आमच्यावर ही कृपा आहे आणि त्या कृपेने चाललेलं आहे आमचं हे सर्व. सर्वच मंडळींना माझा खूप खूप साष्टांग दंडवत आहे. सिद्धेश्वर सोळंके तो पण माझ्याकडे 8-10 वर्ष राहिला, त्यांनी पण इथं गुरुकुल चालू केलेलं आहे. अगदी चांगले गुरुकुल आहेत, सगळेच मुलं चांगले सांभाळतात, चांगले शिकवतात. माझी विनंती की प्रचंड तुम्हाला जेवढं काही चांगलं करता येईल, फार काळ या गोष्टी नसतात, जेवढा तुम्हाला थोड्या काळात जास्तीत जास्त लेकरांची काळजी घेऊन त्यांना काय देता येतंय हे बघा. आजचा काळ फार वेगळा आहे, पूर्वीच्या संस्था वेगळ्या होत्या, आता तुम्हाला पूर्वीसारखं करून जमणार नाही. आता तुम्हाला याच्यात अपडेट बदल करावं लागतील आणि त्या बदलाप्रमाणे ह्या संस्था सांभाळा. लोकांचे लेकर चांगले सांभाळा, सुशिक्षित बनवा. नुसतं पखवाज वाजवायचं शिकलं हे पण मला आवडत नाही, नुसती गीतेची संहिता घेतली हे पण नाही. त्याच्याबरोबर शालेय शिक्षण फार महत्वाचं आहे, ते चांगलं शिकवा तुम्ही सगळ्या लेकरांना, म्हणजे तो आपली कला साता समुद्राच्या पार पलीकडे नेऊ शकतो. आपले चांगले विचार सगळ्या सुशिक्षित माणसापर्यंत पोहोचू शकतो, अलग नाही. आणि या परिसराचं मला समजलं, आपले पाडोळे असो, औरंगापूर असो, पाडोळीचं पण चांगलं सहकार्य. तुमच्या नशिबात बहुतेक मधुकरी वाढायचं आहेच, बरोबर आहे का नाही. आणि आता बऱ्याचशा गोष्टीला मधुकरी म्हटलं की लेकरांना, आई वडिलांना थोडंसं वेगळं वाटतं. परंतु मी एक पाठीमागे एका पत्रकाराने मुलाखत घेतली होती, मधुकरी म्हणजे कशामुळे चालू करावं लागते माहिती आहे का, एवढंच सांगतो आणि बंद करतो. मधुकरी कशामुळे मागायची असती, विद्यार्थ्यांनी मधुकरी का मागायची, तर मागायला गेल्यानंतर तर पहिली गोष्ट अहंकार नष्ट होतो त्याचा. तू किती श्रीमंत आहेस घरी याचं पाहिलं जात नाही, तू मागाय गेल्यानंतर अहंकार त्याचा गळून पडतो आणि विद्या घेण्याकरता आपल्याला ते आयुष्यात सोपं जातं. म्हणून या पाडोळीकरांचे, औरंगापूर असो, तपोवन असो, या भूमीतल्या सर्वच लोकांना माझा खूप खूप साष्टांग दंडवत आहे, नमस्कार आहे. बाप्पांनाही माझा खूप खूप नमस्कार दंडवत. आमच्या लहानपणी इथं ज्या वेळेस होतो अमृत आप्पा हे भजनी मंडळ, तर त्या काळात संजीवनीताई इथं असायच्या, त्यांच्या बरोबर आप्पा असायचे, आपले माणिकांना असायचे, आपले वारलेले अण्णाचे भाऊ काय नाव, हा लहुदासजी कराड, ही सगळं भजनी मंडळ. ताई सुद्धा इथं आलेल्या आहेत, ताईंनाही माझा खूप खूप नमस्कार. ताईंनी मला नेहमी म्हणत असतात तो माझा मुलगा आहे, बऱ्याच ठिकाणी सांगत असतात केशव माझा मुलगा आहे, केशव माझा मुलगा आहे. नावावर काय अजून केलेलं नाही तसं त्यांनी, परंतु मुलाप्रमाणे त्यांचं बऱ्याच जणाला आश्वासन. पण ताईचं आमच्यावर प्रेम आहे. आता ही लोक म्हणजे पुढच्या ह्याच्यात गेलेले आहेत, आता वय झालेलं आहे सर्वांचं आणि यांना गरज असते प्रेमाची, म्हणून प्रेमाने या लोकांबरोबर आपण बोललं हेच खूप त्यांच्या जीवनात वाटत असतं. तपोवनचे सर्व तरुण पोरं, ही संस्था असो, सिद्धू गुरुजीची असो, ज्याला जिकडं समाधान वाटन तिकडं शिका. या परिसरातल्या लोकांनी असं म्हणू नका की परिसरातल्या लोकांनी एक असा उपभोग घ्या या संस्थेचा, रविवारच्या दिवशी पोरं इथं डब्बा घेऊन लावायचा, आपण आपला डबा घेऊन लावायचं, इथं दिवसभर शिकायचं, क्लास घ्यायचा आणि घरी जायचं, आहे का नाही. इथं बरेच पोर आम्ही असताना गावातून यायचे, शिकायचे जायचे, शिकायचे जायचे. त्या टायमाला आम्हाला त्रास बी भरपूर झाला, परंतु त्या अवस्थेत त्या गोष्टी असत, आहे का नाही. म्हणून महाराज तुमचं लक्ष तर आहेच, आहे का नाही, तुमचंही लक्ष या संस्थेवर राहू द्या. हे पवित्र काम आहे,
हे पवित्र काम सगळ्या जणांनी जर सांभाळलं तर याचा फार वेल मांडवाला जात असतो. सुभाषराव असोत, सर्वच राजाभाऊ, तुम्ही तर घरातलेच कलाकार आहेत, तुमचं नेहमी करता इथं लक्ष असू द्या, हे काम चांगलं मोठं होऊ द्या. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करीन, हे जे रोपटं लावलेलं आहे हे फार मोठं हो आणि त्याच्यासाठी तुमची सर्वांची प्रेमाची साथ आयुष्यभर या संस्थेला राहो एवढीच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला इथं आल्यानंतर बरंचसं बोलावं वाटतं, परंतु वेळ झालेला आहे. हरिभक्तीपरायण आमचे भानुदास महाराज सुद्धा समोर आहेत. त्यावेळेस आता एकदम तरुण मजबूत दिसायचे, आता थोडं वय झाल्यामुळे मला लक्षात नाही आलं. भानुदास महाराज तुम्हालाही माझा नमस्कार, सर्व तपोवनकरांना माझा साष्टांग दंडवत. अण्णा तुमचंही, तुम्ही इतक्या वयात आहेत परंतु तुमची एनर्जी फार आहे मला माहिती आहे. हा, एकदा अण्णा आणि बाप्पा माझ्याकडे मुक्कामाला आले, पहाटे 3लाच जोर काढीत होती. मी म्हणलं कसं काय, म्हणले थंडीच वाजली काय करा. अण्णा सगळ्यांनाच तुम्हाला माझा नमस्कार, रामकृष्ण हरी. आणि बोलता बोलता राहून गेलं. तुम्ही म्हणता तुमचा पोरगा वाजवतोय. मी जेवढं सौरभला शिकवलं, जेवढं भरत पठाड्याला शिकवलं, जेवढं सिद्धेश्वरला शिकवलं, अनेक पोरं माझ्याकडे होऊन गेले, त्याच्या 20% सुद्धा मी माझ्या मुलाला शिकवलं नाही. बरं भरत महाराज, अगदी महादेवाच्या दरबारात सांगतो मी त्याला 20% सुद्धा शिकवलं नाही. एका माणसाने मला फार वर्षापूर्वी असं म्हणले होते की तुम्हाला काय महाराज, मी म्हणलं एक मुलगा आणि एक मुलगी लहान. तर त्यांनी सांगितलं होतं असं नका, पण महाराज लोकांची लेकरं जवळजवळ मोकारच बनत म्हणले, शिकत बी नाहीत. मी त्यावेळेस त्या माणसाला कॉन्फिडन्सनी सांगितलं होतं की जर म्हणलं मी एवढे मोठे लोकांचे लेकरं निष्काम भावनेने एकदम प्रेमाने शिकवतोय आणि जर माझं लेकरू जर वायाला जात असेल तर या जगात देव नाही म्हणून मी आयुष्यभर राहील, म्हणून जगात देव नाही म्हणून समजेल मी. त्याच्यामुळे त्याला फारसं शिकवलं नाही, त्याला काहीच कळत नव्हतं. त्यांनी तेव्हा तुमच्यासारख्या महाराजाचं एकदा कीर्तन वाजवलं होतं, म्हणजे मी थाप सुद्धा शिकवली नव्हती त्यावेळेस त्याला, आणि ते महादेवाच्या मंदिरात वाजवलं होतं त्यांनी. माझं शिक्षण महादेवाच्या मंदिरात झालं. या भोलेनाथाचा आम्हाला आशीर्वाद आहे. म्हणून आपण जर प्रांजळ भावनेने लोकांना दिलं ना, तुमच्या घरात लक्ष द्यायला तो पांडुरंग परमात्मा असतो. म्हणून आपण प्रांजळ मनाने शिकवायचं, जिथं चुकतंय तिथं आपण या गोष्टी सांगितल्या पाहिजे. असाच आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीशी राहो. रामकृष्ण हरी. धन्यवाद गुरुजी.